मॉर्निंग विधिलिखित ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नेत्रदान महाशिबिराच्या निमित्ताने ब्रह्मलिखित पुरस्काराचे वितरण करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांना ब्रह्मलिखित जीवनगौरव पुरस्काराने तर ब्रह्मलिखित भूषण पुरस्काराने ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर, संगीतकार अजय अतुल व ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांना गौरवण्यात आले। यावेळी महापौर वैशाली बनकर, वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम, माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव, आयोजक आदिनाथ साळवी, वैशाली साळवी, मिरॅकल इव्हेंटचे प्रमुख विनायक रासकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते। प्रकारे आजच्या या नेत्रदान महाशिबिराचं नमस्कार पुणे, कसे आहात तुम्ही असे विचारत पुणे प्रांजळपणे मला मराठी एवढंच येतं, फार येत नाही असे सांगत प्रियांकाने पुणेकरांची मने जिंकली। ती म्हणाली, पुण्याशी माझे नाते जुने आहे। माझे वडील लष्करात असल्याने मी 3 वर्षाची होते तेव्हा आम्ही पुण्यात राहत होतो। माझी मिस इंडियाची स्पर्धाही पुण्यातच झाली। चित्रपटसृष्टीच्या प्रवासाची सुरुवातही या शहरातून झाली आहे, त्यामुळे हे शहर माझ्यासाठी खास आहे। तुम्ही एवढे सगळेजण एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलात याचा आनंद होत आहे। नेत्रदान ही फार मोठी गोष्ट आहे। डोळे लहान आहेत पण पूर्ण विश्व या लहानशा खिडक्यांमधून आपण बघू शकतो। आपल्याला ते सहज मिळाले म्हणून त्याचे मूल्य समजत नाही, पण ज्यांना डोळेच नाही ते आयुष्यातील बऱ्याचशा अनुभवांना मुकतात। नेत्रदान ही अशी गोष्ट आहे की ज्याद्वारे मृत्यूनंतरही आपण जगू शकतो। त्यामुळेच नेत्रदानासाठी पुढे या असे आवाहनही प्रियंकाने केले। इस तरह के प्रोग्राम का पता नहीं, लेकिन नेत्रदान मेरे हिसाब से एक बहुत ही नेक चीज़ है। एंड आई थिंक ये ना सिर्फ देश के लिए बट ह्यूमैनिटी के लिए बहुत ज़रूरी है। आप किसी और को विजन देते हैं अपनी आंखें देकर, और अपने आप भी उनके ज़रिए बहुत लंबी ज़िंदगी जीते हैं। एंड आई थिंक ये अल्टीमेट चैरिटी होता है, इसलिए मैं उसको नेत्रदान को सपोर्ट करने के लिए यहाँ पे आई हूँ। युवराज म्हणाला, पुण्यात येऊन नेहमीच छान वाटते। मी कॅन्सर रुग्णांसाठी काम करतो, त्यांचे जीवन वाचवण्याचा तो प्रयत्न असतो, परंतु कोणाचे जीवन वाचवणे व कोणाला जीवन देणे यात फरक असतो आणि नेत्रदान हे जीवन देण्याचे दुसरे नाव आहे असे तो म्हणाला। जी बिल्कुल, आई थिंक बहुत ही बड़ा इनिशिएटिव है आदिनाथ साळवी जी ने लिया, तो ऐसे लोग आगे आए, ऐसे काम करें। जैसे कि मैं भी कैंसर पीड़ित लोगों के साथ काम करता हूँ, तो आई डोनेशन एक ऐसी चीज़ है जैसे किसी को ज़िंदगी देना, किसी को 1 आँख या 2 आँख देना, किसी को ये हसीन दुनिया दिखाना बहुत बड़ा अच्छा कर्म है। तो मैं चाहता हूँ कि जितने भी लोग हैं इसको समझें, और जितने भी ज़्यादा हम फॉर्म्स साइन कर पाएँ उतना जो लोग नहीं देख सकते उनके लिए एक नई ज़िंदगी उनको देना बहुत बड़ी बात होती है। जी बिल्कुल, 200 टेस्ट क्रिकेट में बहुत बड़ी बात होती है, और MS धोनी का पहला 100 है। बहुत बहुत मुबारक देना चाहूँगा मैं उनको, क्योंकि नीचे बैटिंग करते हैं और नीचे जाके तेज़ी से रन बनाना तो बहुत बड़ी इनिंग है, उनके लिए यादगार रहेगी। और विराट कोहली ने भी 100 बनाया, तो होपफुली इंडिया टेस्ट मैच जीतेगी। गुड मॉर्निंग विधिलिखित ग्रुपच्या माध्यमातून आम्ही यावर्षी भव्य नेत्रदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। आज जर भारतामध्ये पाहिलं तर 1.5 कोटी लोक अंध आहेत, मात्र त्या प्रमाणामध्ये नेत्रदान करण्याची जनजागृती लोकांमध्ये झालेली नाही। ही गोष्ट आमच्या निदर्शनास आल्यानंतर मी मोठ्या प्रमाणावरती नेत्रदान लोकांनी करावं यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प आयोजित केला। त्यानुसार आज आम्ही 25,000 लोकांनी नेत्रदान करावे असे आयोजन केलेले आहे। यासाठी प्रियंकाजी चोपडा, युवराज सिंग यांना आमंत्रित केलेले आहे आणि या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंध व्यक्तींच्या जीवनातील अंधकार दूर होऊन त्यांना नवी दृष्टी मिळण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे।